आताची ही दृश्य तुम्ही पाहता, ही बारामती पोलीस स्थानकातली ही सगळी दृश्य आहेत। रोहित पवार, युगेंद्र पवार पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असल्याची ही दृश्य आहेत। गेल्या बऱ्याच वेळापासून अर्ध्या पाऊण तासापासून पोलीस अधिकाऱ्यांसोबत युगेंद्र पवार, रोहित पवार यांची चर्चा सुरू आहे। VSR कंपनी आणि DGCA कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ही मागणी करतात। DGCAच्या विरोधात गुन्हा दाखल करणार नाही असं काही वेळापूर्वीच सूत्रांकडून समजलं होतं। मात्र त्या संदर्भात अधिकची काय अपडेट समोर येते का याकडे आपलं लक्ष राहीलच। रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि गेल्या तासाभरापासून पोलीस स्टेशनमध्ये ते अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतात। DGCAच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आणि गुन्हा नोंद करून घेण्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचं कळतंय। खरं तर युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक देखील बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर एकवटलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील बाहेर सुरू आहे। जो गेला तो आमचा नेता होता, महाराष्ट्राचा तारणहार होता अशी भावना बाहेर कार्यकर्त्यांनी देखील बोलून दाखवली आहे। FIR घेतलीच पाहिजे असं हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय।